अधिकारातून राजकीय पक्षांना बाहेर ठेवण्याचं षडयंत्र ते एक्झॅक्टली कसं सुरू आहे, कुठे कुठे ते लोक काय बदल करण्याचा प्रयत्न करतायत हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. त्याआधी सगळ्यांनी माझ्याबरोबर एकदा भारत मातेचं वंदन करावं. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. मी आता ज्या लोकांनी फक्त ऐकलं परंतु आपल्या आईचं नाव ऐकल्यानंतरही ज्यांना जय म्हणा असं वाटत नाही, आमचे पोलीस बांधवांपासून सगळे जे बसलेले असतील त्यांनी आमचं बाकीचं ऐकू नये, पण आपल्या भारत मातेचं जर या ठिकाणी गुणगान होत असेल तर आपला हात वर गेला पाहिजे आणि भारत माता की जय निघालं पाहिजे. या ठिकाणी आमचे जेवढे काही ऐकणारे सगळे जे सहकारी असतील सगळ्यांनी एकदा हात वर करून आमच्या बरोबर बोललं पाहिजे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. मित्र, मी या ठिकाणी काही मुद्दे तुमच्या समोर मांडू इच्छितो. माहितीचा अधिकार हा कशासाठी, तर आम्ही आमच्या देशामध्ये लोकशाही आहे असं म्हणतो आणि लोकशाही म्हणजे सर्वच्या सर्व कारभार या देशातील जनतेच्या हातात आहे असं सांगतो. परंतु आमच्या जनतेचा पैसा कसा खर्च होतो, कोण माणूस त्या ठिकाणी किती मलाई खात आहे, 1 रुपयापैकी किती रुपया कामामध्ये खर्च होतोय, किती रुपया कमिशनमध्ये चाललाय, कोणत्या कोणत्या गावाला कोणकोणतं काम मिळत आहे, एखादी योजना नेत्याच्या नातेवाईकाला मिळत आहे, त्याच्या कार्यकर्त्याला मिळत आहे की खरोखर ज्याला आवश्यकता आहे त्याला मिळत आहे, याची माहिती आम्हाला मिळायला पाहिजे. परंतु आधीच्या काळामध्ये आमच्या देशामध्ये असं होत नव्हतं. राजकीय पक्षांची पुढाऱ्यांची मनमानी चालायची. परंतु आमचा देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर हळूहळू हा देश जागत आहे आणि जागत असतानाच माननीय अण्णा हजारे यांच्या माध्यमातून आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे आंदोलन उभं राहिलं त्यामुळे आम्हाला माहितीचा अधिकार मिळाला आणि त्या माहितीच्या अधिकारातून आम्ही शासन आणि प्रशासनाविषयीची वेगवेगळी माहिती मागवू शकतो आणि त्याच्या मार्फत आम्ही आमच्या देशामध्ये पारदर्शकता परत आणण्याचा, भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना एक गोष्ट माहिती असेल, आपल्याला एक गोष्ट सांगण्यात येते की आरटीआयचा काही उपयोग नाही, माहितीच्या अधिकाराचा काही उपयोग नाही, कारण माहितीच्या अधिकाराचा गैरउपयोग होतो. कसा गैरउपयोग होतो, तर काही लोक माहितीचा अधिकार टाकतात आणि पैसे घेऊन मॅनेज होतात, म्हणजे माहितीचा अधिकाराचा गैरउपयोग होतो. आम्ही पण ऐकतो, अरे हो कोणीतरी पैसे घेतो तर मॅनेज होतो, किती वाईट होत आहे. पण मित्र, मला एक सांगा, तो समोरचा माणूसही पैसा द्यायला याच्यासाठीच तयार होतो का त्यानं काहीतरी गडबड केली आहे. म्हणजे माहितीचा अधिकाराचा दुरुपयोग करणारा देशाला लुटत नाही आहे तर देशाला लुटणाऱ्याला लुटत आहे. खरं म्हणजे आम्ही कोणत्याच लुटीचं समर्थन करत नाही, पण माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की जर समजा एखाद्या माणसाने माहितीचा अधिकार टाकला आणि समोरचा अधिकारी प्रामाणिक असेल तर त्याला कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज राहत नाही, आणि जर समजा एखादा अधिकारी अप्रामाणिक असेल तर त्याला आमच्याही बापाला घाबरलं पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करून जे आमच्या मनामध्ये भरवण्याचा प्रयत्न होतो ते सुद्धा षडयंत्र आहे. कारण माहितीच्या अधिकारामध्ये तेच लोक फसतात जे काहीतरी चूक करतात, ज्यांना स्वतःचं काम करता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माझ्या बांधवाला हे लक्षात असलं पाहिजे की माहितीचा अधिकार हे आमच्या हातामध्ये असणारं असं एक शस्त्र आहे की ज्याच्या माध्यमातून खरोखर आम्ही या देशामध्ये बदल घडवू शकतो. त्याची सुरुवात झाली आहे. बरं, अशी सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर 2005चा हा कायदा आम्ही वापरत चाललो होतो. वापरत चाललो असताना मधल्या काळामध्ये एक केस एका ठिकाणी उभी राहिली आहे आणि त्या ठिकाणी केंद्रीय माहिती आयुक्त CIC दिल्ली यांनी एका बाबतीमध्ये असा एक निर्णय दिला, एक केस आली होती त्यांच्याकडे की राजकीय पक्षांनी आपल्या स्वतःबद्दलची माहिती जनतेला का देऊ नये, आम्हाला कोण फंडिंग करतो, आम्ही तिकीट कसं वाटतो, आम्ही बाकीचे कामं कसे करतो, आमची प्रक्रिया काय आहे, आमची संहिता काय आहे, आमचे पदाधिकारी कोण, या सगळ्या माहित्या राजकीय पक्षांनी जनतेला द्यायला पाहिजे. आणि त्याच ठिकाणी निर्णय असा दिला केंद्रीय माहिती आयुक्तांनी. मित्रहो, हा निर्णय देण्यात आला होता जून 3, 2013 या वर्षीच्या जून महिन्यामध्ये 3 तारखेला केंद्रीय माहिती आयुक्तांनी असा निर्णय दिला आणि त्या निर्णयामुळे असं सांगण्यात आलं की आपल्या देशातील 6 महत्वाचे पक्ष हे मोठ्या प्रमाणात जनतेचा पैसा, शासनाचा पैसा वापरतात, त्यामुळे ते शासकीय माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत असले पाहिजे. या ठिकाणी आपल्यापैकी कोणी कोणत्या पक्षात असतील, मला कोणाच्या विरोधात बोलायचं नाहीये, तरी पण मला त्या 6 पक्षांची नावं सांगितली पाहिजे. INC किंवा AICC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा ऑल इंडिया काँग्रेस कमिटी ज्याला आपण म्हणतो, पहिला पक्ष. दुसरा पक्ष BJP भाजप. तिसरा आहे CPI मार्क्सिस्ट.
म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी, त्याच्यानंतर सीपीआय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि बीएसपी म्हणजे बहुजन समाज पार्टी, हे ते 6 पक्ष होत ज्यांच्याबद्दल केंद्रीय माहिती आयुक्तांनी हा निर्णय दिला की हे पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय निधीचा वापर करतात राजकीय कामासाठी, बॅनरबाजीसाठी किंवा इतरही कामांसाठी, आणि त्यामुळे हे लोक राजकीय पक्ष जे आहे ते माहितीच्या अधिकारात आले पाहिजे. आणि असा निर्णय झाल्याबरोबर राजकीय पक्षांचं धाबं दणाणलं. आतापर्यंत पक्षाच्या आडमध्ये वेगवेगळ्या जे काही आपले भांडवलदार आहेत त्यांच्याकडून घेतलेला पैसा, कोण्या अंडरवर्ल्ड कडून, कोण्या गुंडाकडून घेतलेला पैसा, कोण्या भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा, तो त्यांना सुखरूपपणे लपवता येत होता आणि तो वाटून आम्हाला दारू पाजून पुन्हा निवडून येता येत होतं. परंतु जर समजा राजकीय पक्ष आपल्या माहितीच्या अधिकारात आले तर आपल्याला ह्या माहित्या मिळणार, म्हणजे काही अंशी आपण पुन्हा एकदा राजकीय पक्षांवर लगाम कसण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो असतो, आपल्याला यश मिळालं असतं. परंतु हेच काही सरकारला बघवलं नाही. आणि मग केंद्रीय सरकारने एक घाट घातला. त्यांनी लोकसभेमध्ये 13 ऑगस्ट 2013 या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये 13 तारखेला लोकसभेमध्ये एक बिल सादर केलं. या ठिकाणी ते बिल काय आहे, ते विधेयक काय आहे, ते विधेयक असं आहे की 2005 सालचा जो माहितीचा अधिकार आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी बदल करायचे. माहितीच्या अधिकारामध्ये सेक्शन 2 जो आहे त्या सेक्शन 2 मध्ये पब्लिक ऑथॉरिटी डिफाईन केलेली आहे. मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो, इंग्लिशमध्ये त्याचं लिहिलेलं आहे. ऑथॉरिटी और बॉडी और इंस्टीट्यूशन ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड or constituted by any law made by parliament shall not include any association or body of individual registered or recognized as a political party. म्हणजे त्यांनी काय केलं की याच्या आधी आपल्या त्या ठिकाणी काय लिहिलंय माहितीच्या अधिकारामध्ये की संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार स्थापन झालेली कोणतीही बॉडी, कोणतीही संघटना, कोणताही कायदा, कोणतंही प्रशासन हे माहितीच्या अधिकारात आलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांचा कारभार कसा चालतो हे सामान्य जनतेला कळलं पाहिजे असं त्या सेक्शन 2 मध्ये लिहिलंय. तर सरकारने आता घाट काय टाकलाय की त्या कलम 2 मध्ये ही जी माहिती लिहिलेली आहे की सेल्फ गव्हर्न म्हणजे स्वयंशासित असणारी अशी कोणतीही बॉडी जी पार्लिमेंटच्या कायद्यानुसार बनलेली बॉडी आहे त्या बॉडीज पैकी आता फक्त पॉलिटिकल पार्टी रजिस्टर्ड किंवा रिकॉग्नाइज हटवून टाकायचे, म्हणजे बाकी सगळे ठेवायचे आणि पॉलिटिकल पार्टी फक्त हटवून टाकायचे. अशा प्रकारे सेक्शन 2 मध्ये माहितीच्या अधिकाराचा बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्याशिवाय या बिलामध्ये ते आरटीआयमध्ये नवीन सेक्शन 31 टाकायचा प्रयत्न आहे की नथिंग स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन एनी जजमेंट, डिग्री और ऑर्डर ऑफ एनी कोर्ट और कमिशन अँड विल नॉट प्रिवेल ओव्हर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन द फोर्स. म्हणजे त्यांनी 31 कलम कसा टाकलाय, समजा दुसऱ्या कलमामध्ये त्यांनी बदल केला आणि समजा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की संसदेनं केलेलं हे चूक आहे तर त्यांनी ऑलरेडी पुन्हा एक्स्ट्रा कलम टाकायचं टाकलं, कलम 31. त्याच्या अंतर्गत ते काय म्हणतायत की संसदेनं घेतलेला निर्णय हा सर्वोच्च असेल आणि यानंतर भारतातल्या कोणत्याही इतर बॉडीनं ह्या निर्णयाला जर चुकीचं ठरवलं तर ते चालणार नाही, आता झालेला निर्णय हा आता सर्वोच्च आहे, अशा आशयाचं कलम 31 पुन्हा नवीन टाकायचं ठरवलं. बघा किती डोकेबाज लोक आहे. पूर्ण बिल बदलवायची गरज नाहीये, फक्त सेक्शन 2 मध्ये जे काही ऑथॉरिटीचं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ऍडिशनल मध्ये फक्त आम्ही राजकीय पक्षांना बाहेर काढतो एवढं सांगायचं आणि कलम 31 मध्ये हे टाकून घ्यायचं की आम्ही आता हा एका बदल केला की या बदलाबद्दल दुसरं कोणी काही याच्यानंतर करू शकणार नाही. एवढे हे हरामखोर आहेत आणि आम्ही या हरामखोराचे झेंडे घेऊन नाचतो. आणि त्यामुळे ज्यावेळेस आम्हाला कोणी विचारतं का विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, अरे आम्ही म्हणतो तिरंगा घे हाती राष्ट्रहितासाठी, दुसरा झेंडा उचलण्याची तुला कशाची गरज आहे. या भारत मातेचा झेंडा आमच्या हातामध्ये असला पाहिजे आणि या भारत मातेसाठी लढण्यासाठी आम्ही पुढे येत राहिलो पाहिजे. मित्र, अशा प्रकारे माहितीच्या अधिकारामधून जर समजा राजकीय पक्ष बाहेर पडले तर होईल काय. मला एक सांगा, आपल्या देशामधली सत्ता आता आपण आपल्या देशामध्ये जागतिकीकरण स्वीकारलंय. आमच्या बऱ्याच शेतकरी बांधवांना लक्षात येत नाही, आमच्या तरुणांना लक्षात येत नाही
कोणीतरी कुठेतरी माहोल असला की त्याच्या पाठीमागे निघून जायचं. आमचा नेता कधी चूक असूच शकत नाही असं बोलत राहायचं आणि त्याच्या घरचे 2 समोसे खाऊन त्याच्या घरी आयुष्यभर पाणी भरायचं आणि या भारत मातेनं आमच्यासाठी काय केलं ते विसरून जायचं. भगतसिंगानं काय केलं ते विसरून जायचं. नेताजीनं किती हालअपेष्टा सोसल्या ते विसरून जायचं आणि गांधीजींचा त्यागही विसरून जायचा. आणि आजचे आलेले हे जे बांडे आहेत हे लोक, सगळ्या पक्षांमध्ये असलेले हे लोक जे भ्रष्टाचारी, ह्या भ्रष्टाचारी लोकांच्या पदराखालचं मांजर होऊन जगायचं. अरे आमच्या लाचारीची आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही सगळेजण भारताचे नागरिक म्हणून एकत्रित येऊन लढू शकलो पाहिजे. माहितीचा अधिकार असो किंवा दफ्तर दिरंगाईचा कायदा असेल किंवा जनहित याचिका असो किंवा आंदोलन असो, या सगळ्या माध्यमातून प्रत्येक वाईट गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही लढू शकलो पाहिजे, आमचा आवाज उचलू शकलो पाहिजे. आणि हा आवाज उचलण्यासाठी तुम्हाला कोणी पर्सनल निमंत्रण द्यायची गरज नाही. माझं लग्नाचं जेवण नाही आहे की इथे मी कोणाला स्पेशली बोलवेन. या ठिकाणी आमच्या भारत मातेचं काम आहे आणि आपल्या आईची आठवण काढून आपल्या आईची तब्येत जर खराब असेल तर तिला दवाखान्यात न्यायसाठी जर तुम्ही आमंत्रणाची वाट पाहणार असाल तर तुम्हा स्वतःला लाज वाटायला पाहिजे आणि जगण्याचा अधिकार नाही तुम्हाला. आज भारत माता किती संकटामध्ये आहे. अरे तिकडे चीन सारखा देश आमच्या देशावर तुटून पडतोय, तिकडे पाकिस्तान तुटून पडतोय, आमची अर्थव्यवस्था कमजोर होते, आमचा शेतकरी मारला जातोय, आमचा कष्टकरी मारला जातोय. त्याच्यामध्ये नवीन नवीन असे विधेयक आणण्यात येत आहेत ज्याच्यामुळे आमच्या जनतेची मेहनत करण्याची शक्ती संपून जाईल. आमच्या जनतेला काय देण्यात येत आहे? 2 रुपयाचं धान्य. अरे तुम्ही विचार करा, 60 रुपये मजुरी देऊन 2 रुपयाचं धान्य म्हणजे लाचारी. त्याच ठिकाणी असं सांगा, जर 2 रुपयाचं धान्य देऊ शकता म्हणजे तुमच्याकडे एवढेही पैसे आहे की आम्हाला 300 रुपये मजुरी देऊ शकता. अरे मजुरी वाढवा, जो हक्क आहे तो हक्क द्या. जो हक्क आहे तो हक्क म्हणून दिला तर आमचा देश स्वाभिमानी लोकांचा देश म्हणून राहील आणि जो हक्क आहे तो लाचारी म्हणून दिला तर हा लाचार लोकांचा देश आहे. परंतु आमच्याकडे इलेक्शन बघून आता अशा प्रकारचे कायदे आणतात आणि आम्ही मात्र त्याचा विरोध कधी करायचा, कसा करायचा याचा विचार करत राहतो. अरे प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी आम्ही या धोरणांचा विरोध केला पाहिजे. आम्ही हा विचार केला पाहिजे की सरकारला जर खरंच चांगले चांगले कायदे यावेळेस पास करायचे होते तर फूड सिक्युरिटी बिल किंवा ज्याच्यातून जनतेला भुलवता येईल असे बिल केले. पण आमचं जनलोकपाल ज्याच्यासाठी आमचे अण्णा हजारे या वयामध्ये सुद्धा पूर्ण देशभर फिरून भांडत आहेत ते बिल पास केलं असतं. अरे कशी त्याची स्ट्रॅटेजी आहे? अण्णा आज देशभरात ठिकठिकाणी फिरून जे आंदोलन करून राहिले, मीडियाला मॅनेज केलंय, चॅनल्सला पैसे देऊन त्यांच्या बातम्या दाखवू देत नाही. अरे आम्ही असे चॅनल बघणं बंद केलं पाहिजे, पण नाही. आम्ही तेच वॉशिंग पावडर निर्मा ते ऍडव्हर्टाईज पाहिली की आम्हाला खूप खुशी होत राहते. आजकाल तर वेगवेगळ्या बघण्यासारख्या ऍडव्हर्टाईज येतात ना, आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच चॅनलला चिपकून राहतो. पण आम्हाला याची आठवण नाही राहत की हे लोक आमच्या डोळ्यामध्ये धूळ झोकत आहेत. खरा भारत निर्माणाचं काम अण्णा हजारे करत आहेत. खऱ्या भारत निर्माणाचं काम पोपटराव पवार करतायत. खऱ्या भारत निर्माणाचं काम गुरुदेव सेवा मंडळ करताय. खऱ्या भारत निर्माणाचं काम या देशातला तरुण करताय, या देशातला शेतकरी करताय. पण त्यांच्या बातम्या दाखवण्याच्या ऐवजी हे लोक त्या सगळ्या गोष्टीला मॅनेज करतायत. आम्ही कधीपर्यंत यांना बळी पडणार? अरे आजचाही हा एक मौका तसाच आहे. आताही हा मौका, आता हा चान्स आम्हाला तसाच आहे की या लोकांना दाखवून द्यायचं की या भारत मातेचा नुकसान आम्ही याच्या पुढे होऊ देणार नाही. तिचे पोरं आता मोठे झालेत, आमच्या हातामध्ये ताकद आहे, जर गरज पडली तर रक्तही सांडू. आम्हाला आमचे अण्णा सांगतात आम्हाला, आमच्या गांधीजीने सांगितलं होतं की शांततेनं घ्या. पण आमच्या भगतसिंगांनी जेव्हा गरज पडली तेव्हा बहरों को सुनाने के लिए बम के धमाके की जरूरत है तर आम्ही बॉम्ब फोडला होता आणि आताही फोडू लागतो. जर गरज पडणार असेल तर आमचा तरुण, अरे आता फासावर जाण्याची गरज पडली तरी तयार झालं पाहिजे. अरे 4 पोरं पैदा केले त्याच्यामधून आमचा वंश वाढला आणि असं सांगून जर आम्ही खुश राहणार असू किंवा मोठा पराक्रम केला तर लाज वाटायला पाहिजे. आज मेलो तरी हरकत नाही, पण या देशासाठी मी काम करून राहील ही भावना आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आली पाहिजे आणि या भारत मातेचं नाव आम्ही सगळ्यांनी सोबत घेतलं पाहिजे. आणि हा जो आता या ठिकाणी एक मुद्दा आपला चाललेला, असे अनेक मुद्दे आहेत लढण्यासाठी. आता आपला मुद्दा आहे की माहितीच्या अधिकारातून राजकीय पक्ष वगळण्यात आले नाही पाहिजे आणि त्यासाठीच आता आपण माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, लोकसभेचे सभापती या सगळ्यांना निवेदन पाठवत आहोत. या ठिकाणी जेवढेही लोक आपले बाकीचे कामं सोडून आलेले आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे धन्यवादही द्यायला नाही पाहिजे. माझी आई, तुमची आई, आपल्या सगळ्यांची आई आहे आणि एका भावानं दुसऱ्या भावाला आपल्या आईसाठी केलेल्या कामासाठी का धन्यवाद म्हणायचा. त्याच्यामुळे धन्यवाद वापस घेतो आणि तुम्ही सगळेजण याच्या पुढे सुद्धा अशा कामांमध्ये सहभागी होत राहा. या ठिकाणी आमचं एक रजिस्टर आहे, त्या ठिकाणी सगळ्यांनी आपली नावं नोंदवावी म्हणजे याच्या पुढच्या आंदोलनाच्या वेळेस तुम्हाला वेळेवर आम्हाला SMS पाठवणं शक्य होईल. आणि कोणीही पर्सनल आमंत्रणांसाठी थांबू नये. देशासमोर खूप भीषण परिस्थिती आहे. ज्यावेळेस मरायची परिस्थिती येईल त्यावेळेस जागून काही होणार नाही. आतापासून जागा झालो तर पुढचं काहीतरी थांबवता येईल. या ठिकाणी बाहेरही एक उपोषण चाललेलं आहे. आमच्यापैकीच एक तरुण, आमचे काही मित्रमंडळी
या शहरातले काही प्रश्न सोडवण्यासाठी बसलेले आहेत, त्यांनाही आपण शुभेच्छा देऊ. खरं म्हणजे सोचो ग्रुपने त्याच्यातले काही मुद्दे स्वतः उचललेले होते, परंतु आम्हाला आनंद आहे की आमचे मुद्दे सुद्धा काही लोकांना उचलावेसे वाटले. सोचो ग्रुप हा प्रश्नांकडे लक्ष वेधून प्रश्न सोडवून घेणारा ग्रुप आहे. या ठिकाणी त्याचं श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे असं आमचं कधीही नाही. जो कोणी चांगलं काम करत असेल आम्ही त्यांच्या सोबत राहू. अनेक प्रश्न या गावाचे या देशाचे सोडवायचे आहेत, सगळ्यांनी सोबत असावं. या ठिकाणी मी आपलं जी माहिती तुम्हाला द्यायची होती ती सांगितली. पुन्हा सगळ्यांनी लक्षात ठेवा, सेक्शन 2 मध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न आणि सेक्शन 35 नवीन टाकण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून राजकीय पक्षांना केंद्रीय माहिती अधिकाराच्या बाहेर ठेवण्याचा जो प्रयत्न चाललाय त्याचा आपण निषेध करत आहोत. या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करत आहोत. मला असं वाटतं आपण या ठिकाणी जे सगळे लोक आलेत, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे लोक, सगळ्यांचं या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देणार नाही. आणि अशाच पद्धतीनं भारत मातेचं काम करण्याची संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत राहावी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सगळेजण थोड्याच वेळामध्ये निवेदन देण्यासाठी निघतोय. तर मी एकदा आपण सगळेजण नारे देऊयात. आपली आठवण लक्षात ठेवा आपण कशासाठी करतोय. भारत माता की भारत माता की. अरे लढेंगे लढेंगे.